राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नवीन जालना मंडळाच्या वतीनं भाजपा जिल्हा कार्यालय संभाजीनगर जालना येथे एका भव्य महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। हा महत्त्वपूर्ण उपक्रमाला नागरिक, कार्यकर्ते आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिलाय। या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती, ज्यामुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झालं। या शिबिरात संकलित झालेलं रक्त जनकल्याण रक्तपेढी जालना यांच्या सहकार्यानं एकत्रित करण्यात आले। या महत्त्वपूर्ण उपक्रमाला भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी उपनगराध्यक्ष राजेशजी राऊत, सिद्धिविनायक मुळे, रामेश्वर भांदरगे, विजयजी कामड, विमलाताई आगलावे, नवीन जालना मंडळ अध्यक्ष सुनील खरे, राजेंद्र भोसले सर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या शिबिरामुळे समाजात रक्तदानाविषयी जनजागृती झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एक चांगला सामाजिक संदेश देण्यात आला। आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहोत। माननीय मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढी काही मंडळं असतील, जेवढे जिल्हे असतील, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक मंडल स्तरावर जाऊन रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। थंब रूलमध्ये जर सांगितलं की जवळपास 5 टँकर रक्तदान आज महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी करणार आहे। आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री असे अनेक वेगवेगळे पद त्यांनी बसवली आणि महाराष्ट्राला एका प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असताना विकसनशील महाराष्ट्र करण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अत्यंत जोराने त्यांनी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे। म्हणून आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मी सुद्धा रक्तदान केलं पाहिजे। म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये आज सकाळी 9 वाजेपासून या रक्तदानाला सुरुवात केलेली आहे। जालना महानगर जिल्ह्यामध्ये 4 मंडळ येतात, त्यापैकी नवीन जालना मंडळाचे प्रमुख आमचे सुनील भैया खरे यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि उद्या ग्रामीण मंडळाचा संजय डोंगरे यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे आणि उद्या दुपारून पूर्व जालना मंडळाचे मंडल प्रमुख पैलवान अमोल धानोरे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे। जुना जालना मंडळामध्ये महेश निकम त्या मंडळाचे प्रमुख आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये 24 तारखेला महारक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे। अशा पद्धतीनं महानगर जिल्ह्यामध्ये जवळपास 4 मंडळामध्ये आम्ही महारक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। उदंड असा प्रतिसाद, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो। आम्ही सकाळी आल्याच्या नंतर 2 टेबल अरेंज केले होते, परंतु ते कमी पडायला लागले। जवळपास बघता आज आता आम्हाला 6 टेबलची त्या ठिकाणी व्यवस्था करावी लागली आणि अजूनही रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहे। म्हणजे आम्ही 9 ते 2 वाजेपर्यंत वेळ दिली तरी सुद्धा लाडक्या नेत्याचा वाढदिवस असल्या कारणानं आमच्या नेत्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलं बॅनर लावू नका, कुठले झेंडे लावू नका, कुठल्याही प्रकारचा डीजे न लावता रक्तदान करून मला शुभेच्छा द्या, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपल्याला रक्ताची आवश्यकता आहे महाराष्ट्रासाठी। आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत असताना तुम्ही आता या ठिकाणी बघितलेलं। NTV न्यूज मराठी, जालना।